शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 78 0. सीईसी विरुद्ध ममता बॅनर्जींचा थेट एल्गार. संसदेत महाअभियोगाची तयारी. मतदार हक्कांवर हल्ला. निवडणूक आयोग कठड्यावर. देश ढवळून निघणार. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या भूमिकेविरोधात थेट संघर्ष उघडला आहे. मतदार यादीतील कथित छेडछाड, लाखो मतदारांची नावे वगळण्याचा आरोप आणि निवडणूक प्रक्रियेतील पक्षपात या मुद्द्यांवर ममता बॅनर्जी स्वतः सुप्रीम कोर्टात उभ्या राहून युक्तिवाद करत आहेत. आता हा लढा न्यायालयातून थेट संसदेत नेण्याचा निर्णय घेत सीईसी विरुद्ध महाभियोग आणण्याचा इशारा देण्यात आलाय. हा केवळ राजकीय संघर्ष नाही, तर भारतीय लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या प्रक्रियेविरोधातील थेट युद्ध आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या मतदार यादीत पुनर्रचनेभोवती फिरते. या प्रक्रियेत हजारो लाखो नागरिकांची नावे कारण नसताना वगळली जात असल्याचा आरोप आहे. ममता बॅनर्जींचा थेट आरोप आहे की निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून मतदारांचे घटनात्मक हक्क पायदळी तुडवत आहेत. ही प्रक्रिया थांबली नाही तर देशातील निवडणुका निपक्ष राहणार आहेत, असा आक्रमक इशारा त्यांनी दिलाय. महाभियोग का? कारण काय? ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाचा आरोप आहे की सीईसी यांनी घटनात्मक जबाबदारी पार पाडलेली नाही. मतदार यादीत पारदर्शकता नाही. निर्णय एकतर्फी आहेत. राज्य सरकारचे म्हणणे डावलले जात आहे आणि गरीब, अल्पसंख्याक व मागास मतदारांचं मतदान हक्क हिरावून घेतले जात आहेत. हा केवळ प्रशासकीय दोष नाही, तर घटनात्मक गुन्हा आहे, असा थेट आरोप केला जातोय. त्यामुळेच महाभियोगाचा पर्याय समोर आलाय. महाभियोग कसा आणला जातो? मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याची प्रक्रिया अतिशय कठीण आहे. लोकसभेत किमान 100 खासदारांच्या सह्या किंवा राज्यसभेत 50 खासदारांच्या सह्या आवश्यक असतात. प्रस्ताव स्वीकारल्यानंतर दोन्ही सभागृहात 2/3 बहुमत लागते. म्हणजेच हा संघर्ष केवळ घोषणा नाही, तर संपूर्ण संसद ढवळून काढणारी लढाई आहे. ममता बॅनर्जींच्या बाजूने कोण? या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील अनेक पक्ष सकारात्मक भूमिकेत आहेत. काँग्रेस, समाजवादी पक्ष, शिवसेना, उद्धव गट यांसारख्या पक्षांकडून पाठिंब्याचे संकेत आहेत. मात्र सध्याचे संख्याबळ पाहता महाभियोग यशस्वी करणे सोपे नाही. तरीही ममता बॅनर्जींचा दावा स्पष्ट आहे. संख्या आज कमी असू शकते, पण सत्य आमच्या बाजूने आहे. भारताच्या मतदारांवर काय परिणाम होणार? जर हा लढा निर्णायक टप्प्यावर गेला तर संपूर्ण देशातील मतदारांमध्ये प्रचंड असंतोष उसळू शकतो. मतदार यादीवरचा विश्वास ढासळेल, निवडणूक प्रक्रियेवर संशय वाढेल आणि लोकशाहीचा कणा मोडण्याची भीती निर्माण होईल. दुसरीकडे हा संघर्ष यशस्वी ठरला तर निवडणूक आयोगालाही जनतेसमोर उत्तरदायी बनण्याची नवी परंपरा सुरू होईल. हा प्रश्न केवळ बंगालचा नाही, तर उद्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, संपूर्ण भारताच्या मतदारांचा आहे. हा संघर्ष काय सांगतो? हा संघर्ष सत्तेसाठी नाही, तर मतदानाच्या अधिकारासाठी आहे. ममता बॅनर्जींचा एल्गार म्हणजे निवडणूक आयोग ही प्रश्नांच्या वर नाही, हा थेट संदेश आहे. संसद, न्यायालय आणि जनता तिन्ही पातळ्यांवर हा वाद पेटणार आहे. पुढचे दिवस भारतीय लोकशाहीसाठी निर्णायक ठरणार आहेत.